नमस्कार, मी श्रद्धा भोसले आज पाटेकर आणि उपरकर देवताचा आशीर्वाद घेऊन आज सावंतवाडी नगर अध्यक्षाच्या पदासाठी बीजेपी मधून अर्ज घातला केला आहे। सामान्य देवेंद्र फडणवीस जी, नारायण राणे जी, रवींद्र चौहान जी, नितेश राणे जी आणि बाकीचे नेतेच्या आशीर्वादाने आज आम्ही सर्वांनी बीजेपीचा अर्ज दाखल केला आहे। हे मराठी ऐकले तुम्ही? या आहेत कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीच्या नगराध्यक्षपदाच्या भाजपच्या उमेदवार श्रद्धा भोसले। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर लगेचच दिलेल्या पहिल्या मुलाखतीमध्ये त्यांना नीट मराठीही बोलता येत नव्हतं। साध्या शब्दालाही त्या अडखळत होत्या। याचमुळे त्या सध्या ट्रोल होत आहेत। पण तरी भाजपने त्यांना उमेदवारी का दिले? त्या कोण आहेत? नावाने भोसले असूनही त्यांना मराठी का येत नाही असं विचारलं जाऊ लागले। तर श्रद्धा सावंत भोसले या सावंतवाडी संस्थानाच्या खेम सावंत या राजघराण्यातील सुनबाई आहेत। सावंतवाडी संस्थानाचे शेवटचे राजे आणि माजी आमदार कैलासवासी श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या त्या नातसून आहेत। त्यांचे पती लखम सावंत भोसले हे भाजप युवा मोर्चाचे विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष आहेत। पण श्रद्धा भोसले यांचा जन्म मुंबईतला असला तरी त्या मूळच्या गुजरातमधील क्षत्रिय समाजाच्या आहेत। त्या उच्च शिक्षित असून त्यांचं शिक्षण हे अमेरिकेमध्ये झालं। लग्न सावंतवाडीच्या राजघराण्यात झाल्याने त्या आता सावंत भोसले झाल्यात। सावंतवाडी संस्थानाचा हा वारसा आणि राजघराण्याची परंपरा लक्षात घेऊन भाजपनं नगर परिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी राजघराण्यातील उमेदवार मैदानात उतरवलाय। त्यामुळे या निवडणुकीला राजकीय आणि ऐतिहासिक असं दोन्ही महत्त्व प्राप्त झालंय। पण मराठी नीट बोलता येत नसल्यावरून त्यांचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर व्हायरल होतोय। यावर नितेश राणेंनी श्रद्धा भोसलेंचा बचाव केलाय। शिवाय श्रद्धा भोसले मराठी बोलण्याचा प्रयत्न करतात। लग्न करून त्या सावंतवाडीत आल्यानंतर त्या सावंतवाडीकर झाल्यात आणि येथील संस्कृती शिकायचा प्रयत्न करतात। आमच्या जिल्ह्यातील माता भगिनींची अशा प्रकारे बदनामी कोणी करू नये असंही त्यांनी सांगितलंय। याबाबत तुमचं मत काय? कमेंट करून नक्की कळवा।